रक्ताचे नथ ओघळ सुकले अजूनी क्रुसावरचे, विरले ना ध्वनी तुझ्या प्रसिता अजूनी शब्दांचे. मंगलतव गीतांचा होतो मंदिरात घोष, प्रेम दया क्षमा आणि शांती तेथे वसतो परमेश. तर ही कविता मला आठवली, जालियनवाला बाग हत्याकांड नावाची कुसुमाग्रजांची खूप गाजलेली मराठी साहित्यामधली कविता आहे. यामध्ये रक्ताचा संदर्भ येतो आणि आजच्या आपल्या या मुलाखतीमध्ये सुद्धा रक्ताचा संदर्भ येणार आहे. मित्रांनो, थॅलेसिमिया हा रोग तुम्हाला माहीत असेल. थॅलेसिमिया हा रोग म्हणजे ज्या रुग्णाच्या शरीरामध्ये रक्त तयार होत नाही आणि सातत्यानं त्या व्यक्तीला रक्त चढवावं लागतं. किती भयंकर गोष्ट आहे नाही का? आपल्या शरीरामध्ये पुरेसा रक्ताचा साठा नसेल तर रक्त चढवता येतं, मात्र मुळात तुमच्या शरीरामध्ये रक्तच तयार होत नसेल तर किती अवघड गोष्ट आहे. तर या रोग झालेल्या रुग्णांना संपूर्ण प्रकारचा सपोर्ट करण्यासाठी एक संस्था लातूरमध्ये काम करते, थॅलेसिमिया फाउंडेशन लातूर. आणि या थॅलेसिमिया फाउंडेशनचे सचिव बानाटे सर आपल्यासोबत आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये. नमस्कार. आणि आपण आता हे फाउंडेशन कशा पद्धतीनं काम करतं आणि या दुर्धर आजार झालेल्या रोग्यांना कशा पद्धतीनं बानाटे सर सपोर्ट करतात हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि सरांसोबत करणार आहोत दिलखुलास गप्पा. तर सर, थॅलेसिमिया फाउंडेशन लातूर ही संस्था कशा पद्धतीनं काम करते हे जाणून घेण्याआधी आपण थॅलेसिमिया या रोगावर चर्चा करूयात. तर आम्हाला थोडंसं थॅलेसिमिया या रोगाबद्दल सविस्तर सांगा. थॅलेसिमिया हा आजार म्हणजे जेनेटिक हेरिडिटरी डिसीज म्हणतात त्याला, आणि हा आई आणि वडील या दोघांकडून त्या बाळाला मिळतं. पहिल्यांदा थॅलेसिमिया म्हणजे काय सांगतो, त्याच्यात थॅलेसिमिया म्हणजे ज्या बालकांच्या किंवा ज्या रुग्णांच्या शरीरामध्ये लाल रक्तपेशी तयार होत नाहीत त्याला आपण थॅलेसिमिया म्हणतो. किंवा हे थॅलेसिमियाचे दोन प्रकार पडतात, एक थॅलेसिमिया मायनर आणि थॅलेसिमिया मेजर. थॅलेसिमिया मायनर हा जो आहे हा आजार नाही आहे, परंतु थॅलेसिमिया मेजर या आजाराला पुढे घेऊन जाण्यासाठी उपयुक्त ठरणारा वाहक ज्याला म्हणतो तो थॅलेसिमिया मायनर. आणि जेव्हा आई आणि वडील हे दोघेही थॅलेसिमिया मायनर असतात तेव्हा त्यांची 25% मुलं ही थॅलेसिमिया मेजर होतात आणि त्यांची 50% हे कॅरियर आणि 25% जी मुलं आहेत ही नॉर्मल असतात. मग ही 25% जी मेजर म्हटली जातात हे पहिलेही असू शकते, दुसरंही असू शकते किंवा तिसरंही असू शकते, किंवा पहिलं, दुसरं आणि तिसरं हे असू शकते, किंवा नेमकं हा मेजर आजार पहिलं येईल, दुसरं येईल किंवा तिसरं येईल निश्चित सांगता येत नाही. म्हणजे ज्या वेळेस थॅलेसिमिया मायनरचे तपासणी केल्यानंतर, ही तपासणी आहे HB इलेक्ट्रोफोरेसिस. HB इलेक्ट्रोफोरेसिस बाय HPLC मशीनद्वारे जर तपासणी केल्याच्यानंतर लक्षात येतं की या आजारासाठी वाहक आहेत किंवा नाहीत. आणि जेव्हा हे वाहक, या दोन वाहक जोडप्यांचं लग्न होतं त्यावेळेस त्यांनाच हे मुलं जन्माला यायची 25% चान्सेस असतात. तसे असे थॅलेसिमिया मेजर असलेले आपल्या लातूरमध्ये जवळपास 250 मुलं आहेत. आणि जे प्रॉपर लातूरचे आहेत ते 187 आहेत. आणि इतर जिल्ह्यातून लातूर जिल्ह्यामध्ये उपचार घेण्यासाठी येणारे असे एकूण मिळून 250 बालकं लातूर जिल्ह्यामध्ये थॅलेसिमिया मेजरची आहेत. तर एकंदर हा अनुवंशिक आजार आहे. आता या अनुवंशिक आजारासंदर्भात थॅलेसिमिया फाउंडेशन असं एक वेगळी संस्था तयार करून काम करावं असं तुम्हाला का वाटलं? यामागची प्रेरणा काय होती? मी आपल्याला सांगू इच्छितो की थॅलेसिमिया फाउंडेशनच्या सचिव होण्यापूर्वी मी एका थॅलेसिमिया बालकाचा पालक आहे. आणि या सगळ्या गोष्टी ज्या घडल्यात या अज्ञानपणामुळे घडलेल्या आहेत. की हा आजार दुर्धर आजार आहे, जेनेटिक हेरिडिटरीचा डिसीज आहे, याबाबत समाजामध्ये जनजागृती नसल्यामुळं नेमकं हा आजार मला आहे किंवा नाही हे मलाही माहिती नव्हतं. मी वाहक आहे किंवा नाही हे मलाही माहिती नव्हतं. परंतु जेव्हा माझ्या घरामध्ये जेव्हा बालक जन्माला आलं आणि 3 महिन्यानंतर त्याला त्रास व्हायला चालू झाला, त्याचं HB कमी झालं, ते चिडचिड करायला लागलं, त्याला संडास जास्त लागली आणि मग ते एकदम धापा द्यायला लागलं, त्यावेळेस आम्ही डॉक्टरांकडे घेऊन गेलो आणि त्याची तपासणी केल्याच्यानंतर लक्षात आलं की याला थॅलेसिमिया नावाचा आजार आहे, रक्त तपासणी केल्याच्यानंतर. आणि मग तेव्हा मला समजलं की मी हा थॅलेसिमिया मायनर आहे. म्हणजे जर का हे मला
याची जनजागृती अगोदर झालेली असती आणि थॅलेसेमिया असा आजार समाजामध्ये आहे हे जर का लक्षात आलेलं असतं तर कदाचित त्या गोष्टीला आळा बसू शकला असता. पण हे आजार होण्यापूर्वी मलाही माहिती नव्हतं की थॅलेसेमिया. आणि ज्यावेळेस ही मुलगी माझ्या घरामध्ये जन्माला आली आणि रक्तासाठी वनवन भटकणं, तिच्या उपचारासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रयत्न करणं आणि शेवटी लक्षात आलं की याला फक्त 0% उपचार आहे तोही नाच्याबरोबर म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांटचा. आणि आता याला आयुष्यभर आपल्याला रक्त देऊनच जगवावं लागतं हे लक्षात आल्याच्यानंतर अशी बालकं माझ्या घरी जन्माला आली, इतरांच्या घरी जन्माला येऊ नये. आणि या बालकांना अनेक प्रकारच्या सुविधा ज्या लागतात ह्या मिळाल्या पाहिजेत. आणि त्या सुविधा पुणे, मुंबई अशा मोठ्या मोठ्या शहरामध्ये फिरत जाण्यापेक्षा त्याच सुविधा का आपण लातूर जिल्ह्यामध्ये कशा रीतीने उपलब्ध करून घेता येईल हे सगळं डोक्यात ठेवून आम्ही पालक लोकांनी एकत्र येऊन थॅलेसेमिया फाउंडेशन्सची स्थापना केली. आणि या थॅलेसेमिया फाउंडेशनच्या माध्यमातून बरेच NGO आहेत की या मुलांना सपोर्ट करणारे, परंतु त्यांची वेगवेगळी स्ट्रॅटेजी आहे आणि आमची स्ट्रॅटेजी थोडीशी वेगळी आहे. आता आपण त्या प्रश्नाकडे वळणारच आहोत की थॅलेसेमिया फाउंडेशन हे कशा पद्धतीनं काम करतं. तत्पूर्वी मला प्रेक्षकांना या पार्श्वभूमीवर हे सांगावंसं वाटते की ज्याच्या मुलाला थॅलेसेमिया हा दुर्धर आजार आहे अशा बालकाचे पालक म्हणून, एक वडील म्हणून पहिल्यांदा जी तळमळ होती ती तळमळ आता त्यांच्या त्या सामाजिक कार्यामध्ये या ठिकाणी दिसून येते. म्हणजे ज्या पद्धतीनं गरज ही शोधाची जननी आहे असं म्हटलं जातं, त्याच पद्धतीनं तळमळ ही कामाची जननी आहे असं कुठेतरी बानाटे सरांच्या संदर्भामध्ये झालेलं दिसून येते. तर यानंतर आपण वळूया सर तुमच्या या जी फाउंडेशन आहे आपली थॅलेसेमिया फाउंडेशन लातूरची जी संस्था आहे, जसं की आता तुम्ही बोलण्यामध्ये उल्लेख केलात की अनेक सारे NGO आहेत, पण त्या NGOची कार्यपद्धती आणि आपल्या संस्थेची कार्यपद्धती बरीचशी वेगळी आहे. तर या कार्यपद्धतीबद्दल काय सांगाल? याच्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आम्ही कुठल्याच प्रकारचं आमच्या संस्थेच्या अकाउंटवरती डोनेशन स्वीकारत नाही आहे. बरेच NGO आहेत, त्यांना डोनेशन्स वगैरे येतात, त्या आलेल्या डोनेशन्सवरून ते थॅलेसेमियाच्या बालकावरती खर्च करतात आणि मग ते उरलेले त्यांच्या संस्थेसाठी वगैरे खर्च केले जाते. परंतु आमची सगळ्यात वेगळी स्ट्रॅटेजी आहे की जे काही आम्हाला फंड्स देऊ इच्छिणारे आहेत, मदत करणारे आहेत, आम्ही ज्या बालकाला अत्यावश्यकता आहे आणि जो बालक जर का समजा एखादा मोठ्या दवाखान्यात ॲडमिट आहे आणि त्याला तिथं आवश्यकता असेल तर ती आम्ही जो फंड देणार आहे त्याला सुचवतो की बाबा त्या बालकाच्या नावाने त्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही फंड दाखल करा. आता एक दुसरी गोष्ट म्हणजे की या मुलांना 10 वर्षाच्या नंतर T2 MRI आणि बोंडेक्झा ह्या टेस्ट कराव्या लागतात. तर त्या अंतर्गत आम्ही काय केलं आहे की लातूर जिल्ह्यातून जवळपास दरवर्षी 5 ते 6 मुलांचा आम्ही T2 MRI आणि बोंडेक्झा हे फ्रीमध्ये करून घेतो. प्रत्येकाचं म्हणजे कमीत कमी एका मुलांचा खर्च 10,000 आहे. तर याच्यासाठी जे आम्हाला फंड्स आलेले आहेत ते मुंबईच्या झंकारिया स्कॅनिंग सेंटरमध्ये जे टेस्टिंग सेंटरमध्ये या आमच्या लातूरच्या नावाने तिथं डोनेट होतात. आणि आम्ही जेवढे डोनेट झालेले आहेत त्यापैकी 5 जणांचे होऊ शकतील किंवा 6 जणांचे होऊ शकतील टेस्ट. ह्या टेस्टसाठी आम्ही ती मुलं शोधून तिथं पाठवतो. म्हणजे जे काही फंड्स येतात ते डायरेक्ट एकतरी हॉस्पिटलमध्ये जातात किंवा दुसरं की जिथं मेडिकलमध्ये आवश्यकता असेल तर ते मेडिकल स्टोअर्सवरती जातात किंवा जिथं टेस्ट करायचे आहेत तर त्या लॅबमध्ये ते फंड्स जातात. आमच्याकडं कुठलंही फंड्स आमच्या अकाउंटवरती स्वीकारायचं नाही आहे. हे सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. आणि दुसरी बाब आम्ही अशी केलेली आहे की जी काही सुविधा आपल्याला चालू करायची आहे ती सुविधा लॉंग लाईफ चालली पाहिजे. काय होतं की खाजगी ठिकाणी जर का आपण काही सुविधा चालू केल्या तर एखादे वर्ष चालतं, पुन्हा फंड्स येत नाहीत, मग ते बंद पडतं. पण त्याच्यासाठी आम्ही काय केलं की डे केअर सेंटर चालू करायचं आहे. तर मग शासनाचंच ठिकाण निवडायचं, शासनाच्याकडेच पत्रव्यवहार करायचा आणि शासनाच्याच ठिकाणी ते डे केअर सेंटर चालू करायचं. मग आमच्या पत्रव्यवहाराला पहिलं यश आलं ते लातूरमध्ये स्त्री रुग्णालय आणि नवजात अर्भक केंद्र या ठिकाणी 10 बेडचं चांगलं असं डे केअर सेंटरची शासनाने मान्यता दिली. दुसरी बाब होती की ज्या टेस्ट आहेत CBC, LFT, KFT या ज्या टेस्ट होत्या त्या अगोदर शासकीय दवाखान्यामध्ये फ्रीमध्ये नव्हत्या. मग आम्ही त्या दिशेने पत्रव्यवहार करायला लागलो
आणि मुलांची संख्या आणि मुलांवरती काय खर्च होतो हे शासनाच्या निदर्शनास आणून दिलं. आणि त्या अनुषंगानं मग नंतर शासनाने जे आहेत ते CBC, LFT, KFT, सेरम फेरेटिन आणि HB इलेक्ट्रोफोरेसिस हे स्त्री रुग्णालय आणि लातूर जिल्ह्यामधल्या जवळपास 13 ग्रामीण रुग्णालयामध्ये ह्या टेस्ट मोफत उपलब्ध करून दिला. म्हणजे आमचं हे दुसरं यश होतं. आणि तिसरं यश आमचं कशा पद्धतीने आलं की स्टॉप थॅलेसिमिया ह्या संस्थेचा मुख्य हेतू आहे. म्हणजे ही बालकं जन्माला येऊच द्यायची नाही आहेत. मग जे आहेत त्यांना चांगलं बालक होण्यासाठी जी टेस्ट करायची, जी CVS म्हणतो आपण, क्रोनिक व्हिला सॅम्पलिंग, जे बाळ जन्माला पोटात असताना त्याच्या पोटातलं पाणी घेऊन ती जी टेस्ट करायची आहे, याच्यासाठी थॅलेसेमिया फाउंडेशनमार्फत आम्ही वेगवेगळ्या संस्थांना संपर्क करून ज्यांचं दुसऱ्यांदा पहिलं बालक मेजर आहे किंवा थॅलेसेमिया मेजर आहे आणि दुसऱ्या मुलाचा चान्स घ्यायचा आणि त्यांची जी तपासणी करायची आहे ही पूर्णपणे मोफत करण्यासाठी मी माझ्या स्तरीवरती महाराष्ट्रातल्या सगळ्या NGOच्या संस्थांना संपर्क करून लातूरमधल्या प्रत्येक गरोदर महिलेंचं मोफत CVS करायचं आहे बंदोबस्त करून घेतलेला नाही. आत्तापर्यंत 8 जणांचं आम्ही मोफत CVS केलेलं आहे. नक्कीच ही मोठी गोष्ट आहे. अजून आपण वळणार आहोत, पण अजून मला या अनुषंगाने हे मांडायचं आहे की ज्यावेळेस मूल पोटामध्ये राहतं त्यानंतर त्याची टेस्ट करून त्याला थॅलेसेमिया आहे की नाही हे पाहण्याच्या आधी ज्या पद्धतीने HIV टेस्ट कंपल्सरी केल्या जातात लग्नाच्या आधी, विवाहाच्या आधी, त्या पद्धतीनं त्या जोडप्यातील एखादा स्त्री किंवा पुरुष थॅलेसेमियाची वाहक आहे का हे लक्षात यावं म्हणून आपण आधीच जर नवविवाहिताच्या म्हणूया किंवा आपण त्याला लग्नाच्या उमेदवाराच्या जर टेस्ट केल्या तर त्याबद्दल काय वाटतं? याच्यासाठी आपला भरपूर प्रयत्न होता. खरं तर लग्न करण्यापूर्वी प्रत्येक जोडप्याने आपलं थॅलेसेमियाचं स्टेटस माहिती करून घेणं गरजेचं आहे. आणि आपलं उज्ज्वल भवितव्यासाठी ही चाचणी एक वेळा आयुष्यात करायची असते आणि एक चाचणी केल्याच्या नंतर लक्षात येऊन जातं की आपल्याला मुलं कशी होणार आहेत. परंतु शासनाच्या नियमामध्ये सुद्धा आहे की ही चाचणी करून घ्या आणि शासकीय स्तरावरती ही चाचणी मोफतही आहे. परंतु आपली जी संस्कृती आहे आणि समाजव्यवस्था आहे त्याच्यामध्ये मुलींची जर का टेस्ट केलेली आहे आणि आमच्या मुलींसोबत लग्न करा असं म्हटलं तर बऱ्याच ठिकाणी असं अडवणूक होते. मुलींची टेस्ट केली म्हटलं तर मुलगा कुठलाही लवकर लग्न करायला तयार होत नाही. मग त्याच्यासाठी आम्ही शासनाशी फॉलोअप घेतला आणि लातूर जिल्ह्यामध्ये रिव्होल्युशनरी वर्क ज्याला म्हणतात की जी ऐतिहासिक कामगिरी ते माननीय जिल्हाधिकारी जे सध्याला कार्यरत आहेत पृथ्वीराज सर यांनी एक असे आदेश काढलेले आहेत की नवविवाहित जोडपे ज्यावेळेस लग्न करतील आणि लग्नाचं प्रमाणपत्र ज्यावेळेस मागायला जातील त्यावेळेस त्यांना थॅलेसेमियाची तपासणी केल्याशिवाय लग्नाचं प्रमाणपत्र देण्यात येऊ नये आणि ही तपासणी शासकीय रुग्णालयामध्ये करून घेऊन त्यांची त्याबाबतची काउन्सिलिंग करून मगच त्यांना प्रमाणपत्र देऊ असं एक मोठी हिस्टॉरिकल एव्हिडन्स लातूर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. माइलस्टोन वर्क झालेला आहे आणि हे आदेश पूर्ण भारतभर फिरत आहेत. आणि हे आदेश निघाल्यानंतर मला जवळपास तमिळनाडूमधून फोन कॉल्स आले किंवा म्हणजे आंध्र प्रदेशमधून फोन कॉल आले, बँगलोरमधून फोन कॉल्स आले की हे आदेश तुम्ही कशा पद्धतीने ते काम केलेत म्हणून. मग मी सांगितलं या आदेशासाठी सुद्धा म्हणजे हा आदेश निघावा यासाठी थॅलेसेमिया फाउंडेशन म्हणजे तुमच्या संस्थेने फॉलोअप केला होता का किंवा ही बाब तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली होती का? ही बाब आम्ही जिल्हाधिकारी यांच्या लक्षात आणून दिलेली आहे आणि त्यानुसारच मग त्यांनी ते माननीय जिल्हा शल्यचिकित्सक यांना सूचना केल्या आणि त्यानुसार ते आदेश निघाले. आणि दुसरी एक महत्त्वाचे आदेश देण्यात आलेले आहेत की प्रत्येक नवीन गरोदर मातेला ज्यावेळेस तिची नोंदणी होते त्यावेळेस नोंदणीच्या टायमाला ज्या टेस्ट केल्या पाहिजेत त्यामध्ये ही HB इलेक्ट्रोफोरेसिस म्हणजे थॅलेसेमियाचे टेस्टसुद्धा त्यांनी इन्क्लूड केलेली आहे आणि ती कंपल्सरी टेस्ट करा 10 आठवड्याच्या आतशेही आदेश लातूर जिल्ह्यामधून पारित करण्यात आलेले आहेत. असे आदेश आत्तापर्यंत भारतामध्ये कुठेही नाहीत मला तरी वाटतंय. कारण ही मोठी गोष्ट आहे सर. यानंतर मला एक असा प्रश्न तुम्हाला करायचा आहे की
आता तुम्ही बोलताना सांगितलं की थॅलेसिमिया या रोगावर बिलकुल उपचार नाही आहेत, नगण्य आहेत, एकदम 0.0% जरी आपण म्हणलं तरी हरकत नाही. यासाठी तुम्ही एक सांगितलं की बोन मॅरो टेस्ट आहे, बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही थेरपी आहे. तर ही यशस्वी होते का, किंवा या बोन मॅरो ट्रान्सप्लांट प्रक्रियेबद्दल काय सांगाल? कसं आहे की ज्यावेळेस थॅलेसिमियाचं बालक आहे त्याचं सख्खा भाऊ किंवा सख्खी बहीण याच्याशी HLA टेस्ट ज्याला म्हणतात, ह्युमन ल्युकोसाइट अँटीजनची टेस्ट आहे ना, ही टेस्ट केली पाहिजे. ती जर का 100% मॅच झाली तर मग पुढं त्याचं बोन मॅरो होण्याचे चान्सेस आहेत. आणि HLA 100% मॅच व्हायचे जवळपास 6 लाखातून एकाचा मॅच होतो. त्याच्यामुळं आपण दुर्मिळ आहे. त्याच्यामुळं आपण हा उपचार आहे असं म्हणता येत नाही. आहे उपचार BMT, परंतु त्याचा इतका अफाट खर्च आहे की तो सर्वसामान्याला परवडायसारखा नाही आहे. मग या जर का BMT करायचं असलं आणि ज्याचं 100% मॅच नाही आहे त्याचं जर का BMT करायचं तर हाय रिस्क फॅक्टरमधून काय होतं आहे की बरेचसे मुलं तिथे BMT दरम्यान दगावतात. आणि 100% आणि वयोमर्यादा जर का लहान असेल, 8 वर्षाच्या खालचा किंवा 9 वर्षाच्या खालच्या मुलाची जर का BMT असेल तर याचा यशस्वी रेट चांगला आहे. आणि जर का मुलं 10 वर्षापेक्षा पुढे गेलेली असतील तर यांच्या BMT एकदम हाय रिस्कमध्ये येतात. आपण त्याची काहीच गॅरंटी देऊ शकत नाही. BMT यशस्वी होणं हा एक केवळ नशिबाचाच भाग आहे. तोपर्यंत मग BMT दरम्यान किंवा BMT झाल्याच्या नंतर मुलांचं नेमकं इन्फेक्शन होऊन किंवा काय होईल 2 वर्षाच्या आत काही सांगता येत नाही. आणि जर का तो 2 वर्ष व्यवस्थित जगला तर त्यांनी ते थॅलेसिमियाचं युद्ध जिंकलं. बरं, अशा काही केसेस दुर्मिळ जे की बोन मॅरो ट्रान्सप्लांट यशस्वी झालेल्या केसेस तुमच्या पाहण्यात आहेत का? आहे का अशी उदाहरणं? अशी बरेचसे केसेस माझ्या पाहण्यामध्ये आहेत. आणि जवळपास 8च दिवस झाले तर की लातूर जिल्ह्यातला निलंग्या तालुक्यातला रहिवाशी असलेला मुलगा समर्थ भंडे याची BMT यशस्वी होऊन तो आज घरी परतला आहे. पण 8 महिने ज्यावेळेस त्यांनी झुंज दिली आपल्या त्या BMTला, एक वेळा तर त्याच्या पालकांचा फोन आला होता की सर मी माझ्या मुलांचं काहीही सांगू शकत नाही, तो फक्त डोळे पांढरे करून पडला आहे. मी म्हटलं धीर धरा, 100% मॅच झालेला आहे. आणि दवाईचं तर काम डॉक्टर्स लोक करत आहेत, आपल्याला फक्त याच्याबद्दल दुवा मागायचे. आणि ती दवा आणि दुवा दोन्ही यशस्वी झाल्या आणि समर्थ बंडे हा सुखरूप घरी परत आला. असे भरपूर आपल्या लातूर जिल्ह्यामधून 2-3 मुलांच्या यशस्वी झालेल्या BMTs आहेत. परंतु त्याच दरम्यान BMTच्या दरम्यान त्यांच्या समर्थ भंडेसोबत असलेले दुसरे 2 मुलं ज्यांचंही 100% मॅच होतं त्याच हॉस्पिटलमध्ये दगावल्याची ही बातमी त्यांनी मला फोनवरती सांगितली. आणि त्याच्यामुळं तोही BMTच्या दरम्यान त्या पालकांची घाबरगुंडी उडालेली होती. मग तिथं 3 BMTs झाल्या, 3 पैकी 1 यशस्वी झाली समर्थ बंडेची आणि 2 दगावल्या. म्हणजे याच्यामध्ये आपण पाहू शकतो की टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली. शक्यतो प्रयत्न डॉक्टरांचा त्याला वाचवण्याचाच आणि त्याला थॅलेसिमिया फ्री करण्याचाच असतो. परंतु शेवटपर्यंत मी जेवढे काही पेशंट्स पाहिलेले आहेत BMTसाठी गेलेले आणि येतं ते शेवटपर्यंत मी तर त्यांचं शाश्वती देऊ शकत नाही. सर, थॅलेसिमिया रुग्णाला किंवा बालकाला कुठल्या कुठल्या ॲबनॉर्मॅलिटीजला किंवा कुठल्या कुठल्या ऑब्स्टॅकल्सला सामोरं जावं लागते? काय काय अडचणी असतात तुमच्या माझ्यासारख्या नॉर्मल माणसाच्या तुलनेत एका थॅलेसिमिया झालेल्या व्यक्तीच्या? थॅलेसिमियाच्या मुलांना तसेच थॅलेसिमियाच्या पालकांना बरेच ऑब्स्टॅकल्स असतात. पहिली गोष्ट असते ते त्याला दर 21 दिवसानं 15 ते 21 दिवसानं ब्लड ट्रान्सफ्युजन करायची. आणि मल्टिपल ट्रान्सफ्युजन्समुळं त्याच्या शरीरामध्ये आयर्न ओव्हरलोड होण्याची शक्यता असते. आयर्न ओव्हरलोड व्हायला लागलं तर ते मग कधी हृदयावर डिपॉझिट होतं किंवा मग कधी मेंदूवर डिपॉझिट होतं. मग असं डिपॉझिशन जर का हृदयावरती झालं किंवा लिव्हरवरती जास्त प्रमाण झालं तर अचानक त्याला हृदयविकाराचा झटकासुद्धा येऊ शकतो. किंवा लिव्हरवरती जास्त डिपॉझिशन झालं तर लिव्हर फेल होऊन तो दगावण्याचीसुद्धा शक्यता असते. म्हणजे त्याचं थॅलेसिमिया बालकाचं जीवन म्हणजे एक तारेवरची कसरत आहे. 15 दिवसांनी तुम्ही त्याला ट्रान्सफ्युजन करा. ट्रान्सफ्युजन केल्याच्यानंतर त्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत त्याच्यासाठी तुम्ही वेळेवर चिलेशन्स घ्या, गोळ्या घ्या, औषधं घ्या. ह्या जर का कुठं लिंक तुटली तर मग ॲबनॉर्मॅलिटीज यायला चालू होतात.
त्याच्यामध्ये त्या बालकांचे दात वाकडे तिकडे होणे किंवा मग बोन डिफॉर्मिटीज व्हायला चालतात, मग डोके कुणाचे लहान मोठे होतात किंवा ज्यावेळेस बालक जन्माला येतो त्याचा चेहरा वेगळा असतो आणि जसं वाढतं वय व्हायला लागतं तसं त्याचा चेहरा बदलत जायला लागतो, नाक अशी दबलेली दिसून येतात, म्हणजे बऱ्याच गोष्टी इथे अशा दिसून येतात. म्हणजे पहिली तारेवरची कसरत पालकांना ब्लड अरेंज करायसाठी, आणि ज्यावेळेस रक्ताचा तुटवडा असतो त्यावेळेस तर म्हणजे आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. आणि अशा पद्धतीने मग थॅलेसेमिया फाउंडेशनमार्फत आम्ही काय केलेले आहेत, काही डोनर्स असे रिअर केसमध्ये रिझर्व करून ठेवलेले आहेत. जे दुर्मिळ रक्तगट आहेत त्यांना आम्ही कुठल्याही कॅम्पमध्ये रक्तदान करायला सांगत नाही आहे. त्यांना फक्त थॅलेसेमियाच्या वेळेस ज्यावेळेस रक्ताचा तुटवडा असतो त्यावेळेसच आम्ही त्यांना कॉल करतो आणि रक्तदान करून त्या बालकांना रक्तपुरवठा करायचं आमचं कार्य असतं. आणि तिसरी गोष्ट चिलेशन्स आत्ता म्हणजे 2020पासून आपल्या स्त्री रुग्णालय आणि नवजात वारभग केंद्रामार्फत नॅशनल मिशन हेल्थ मिशनद्वारे मोफत उपलब्ध झालेल्या आहेत. यापूर्वी चिलेशन्स विकत घ्याव्या लागायच्या, जवळपास 15 दिवसांसाठीच्या मेडिसिनसाठी 2,000 ते 3,000 रुपये खर्च यायचा. आणि बाकीच्या इतर मेडिसिन्स म्हणजे जवळपास 5,000 ते 6,000 रुपये महिन्याला खर्च त्या असायचाच. आणि पुन्हा जाणं येणं ह्याही गोष्टी असायच्या. परंतु मला वाटते की लातूर जिल्ह्यात थॅलेसेमियाबाबत घेतलेले एवढे स्टेप्स आहेत की आतापर्यंत कुठल्या जिल्ह्यामध्ये त्या स्टेप्स घेतलेल्या नसाव्यात. एकतर डे केअर सेंटर चालू करून दिलं शासकीय रुग्णालयात. दुसरी गोष्ट, या लहान मुलांचा जाण्या येण्याचा जो प्रश्न आहे तोही जिल्हाधिकारी साहेबांनी सोडवलेला आहे. 108ची उपलब्धता करून दिलेली आहे. तुम्ही फोन करा, 108ला थॅलेसेमियाच्या बालकाला रक्तसंक्रमणाकरिता घेऊन जायचं आहे. 108ची गाडी जी जवळ आहे ती त्या बालकाला त्याच्या घरून घेऊन येऊन थॅलेसेमिया डे केअर सेंटरमध्ये सोडते. त्याचं रक्तसंक्रमण पूर्ण झाल्याच्यानंतर परत त्याला घरी सोडते. म्हणजे हे जे 108ची अत्यावश्यक सेवा आहे त्यांना ती उपलब्ध करून दिलेली आहे. लातूर जिल्ह्यामध्येच आहे, इतर जिल्ह्यामध्ये सुरू नाही आहे सध्याला. मला वाटतं की व्हायला पाहिजे, प्रत्येक महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात व्हायला पाहिजे आणि भारतातल्या सगळ्यांच्या गोष्टीमध्ये व्हायला पाहिजे. इथं सुरू झाले म्हणजे 2020पासून ह्या सगळ्या सुविधा झालेल्या आहेत. याच्यासाठी आम्ही बराचसा फॉलोअप घेतलेला आहे. बऱ्याचशा गोष्टीसाठी पत्रव्यवहार करून ह्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत. मग आमच्या NGOचं सर्वात महत्त्वाचं काम की शासनाकडेच आपलं साकडं मांडायचं आणि शासनामार्फतच ह्या सगळ्या गोष्टी चालू करून घ्यायच्या. आणि थॅलेसेमियाच्या पेशंटला आणि पालकांना कुठेही 5 पैसे लागता कामा नये, हा एक सगळ्यात मोठा उद्देश हेतू आहे. आणि त्या पद्धतीनंच आपण NGO मार्फत काम करतो. आणि मग हे काम करत असताना मी माझ्या मुलांसाठी फिरतोच, त्याच फिरण्यासोबत मी हेही काम करतो. म्हणून मला काही वेगळा खर्च लागतो असं मला काही वाटत नाही आहे. ज्यावेळेस मी माझ्या मुलीला दवाखान्याकरिता लातूरच्या सारख्या ठिकाणी घेऊनच यावं लागतं त्यावेळेस तिला मी ट्रान्सफ्युजनला घेऊन येतो. माझा 1 दिवस तर जातोच. पण ट्रान्सफ्युजन चालू असताना जो मला वेळ मिळतो त्या वेळेच्या दरम्यान मी वेगवेगळ्या ठिकाणी शासकीय कार्यालयात जाऊन समस्या मांडून त्यांच्यावरती सोल्युशन काढून मार्ग काढून त्यांच्यामार्फतच या सगळ्या योजना त्या बाळकापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. म्हणून मी म्हणतो की मी काही या मुलांकरती माझे स्वतःचे पैसे काही खर्च केलेले नाही आहेत. मी जे काही केलं ते माझ्या मुलांवरती केलं आणि त्या मुलांवरती खर्च केल्याचा फायदा या सर्वांना होईल या दृष्टीनं मी पाऊल उचललं. तर ही होती थॅलेसेमिया फाउंडेशनचे सचिव बानाटे सर यांची मुलाखत. शासनासोबत जोडून घेऊन थॅलेसेमिया रुग्णांसाठी सातत्यानं काम करत राहायचं हे ब्रीद त्यांनी आता स्वीकारलेलं आहे. स्वतःच्या मुलीला ज्यावेळेस ते ट्रान्सफ्युजनसाठी घेऊन येतात आणि त्या दरम्यानचा जो वेळ लागतो त्या वेळेच्या माध्यमातून त्या मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत ते विविध शासकीय स्तरावर विविध व्यक्तींना भेटी देत आणखी काय बदल करता येतील, थॅलेसेमिया रुग्णांना कशाप्रकारे आणखी यशस्वीतेच्या जवळ घेऊन जाता येईल असं म्हणूयात आपण, आणखी त्यांचा त्रास त्यांच्या वेदना कशा पद्धतीनं कमी करता येतील. आणि या सगळ्याची परिणिती म्हणजे स्टॉप थॅलेसेमिया हा रोग बंद झाला पाहिजे. जवळजवळ येणाऱ्या काही भविष्यामध्ये थॅलेसेमिया मुक्त भारत, थॅलेसेमिया फ्री इंडिया करण्याचं त्यांचं स्वप्न त्यांच्या या कृतीतून दिसून येतं. परत भेटूयात एका नवीन अशा व्यक्तिमत्वासह आणि एका नवीन अशा विषयासह. तोपर्यंत पाहत रहा महाराष्ट्र जीवन न्यूज माझ्यासोबत. धन्यवाद.